आता मोठ्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानलेत मतदारांचे आभार। राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासासाठी आभार मानले। यापुढे थेट महायुतीत जायला हवं। युतीमध्ये नसल्यानं महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केलं नाही। मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंपुढे बैठकीत भूमिका मांडली। अजितदादांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली पवारांची भेट। प्रतिष्ठान संदर्भात चर्चा, कुठलीही राजकीय बैठक नव्हती। पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांचं वक्तव्य। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रतिसंगमावर भेट। थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ। दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। कर्जत जामखेडमधील माझा पराभव हा नियोजित कट। अजित पवार कटामध्ये सहभागी झाल्याचं दिसतं। भाजपचे नेते राम शिंदेंचा आरोप। तर पराभव झाल्यानं दादांवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं रोहित पवारांचं उत्तर। अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। लोकसभेला माझी चूक झाली हे सांगून दमलो। माझ्या विरोधात सख्या पुतण्याला उभा करण्याची गरज नव्हती। इतर उमेदवार देता आला असता। बारामतीमधील विजयानंतर अजित पवारांचं वक्तव्य। राजीनामा देण्याबाबत अजून कुठलीही चर्चा नाही। डाकूगिरी करणाऱ्या लोकांनाही काही नवीन नाहीये। नाना पटोलेंचं राजीनाम्याच्या चर्चांवर उत्तर। तर महाराष्ट्राच्या निकालावर पटोलेंशी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा झाल्याची माहिती आहे।